वाशिममध्ये पावसाचे पुन्हा थैमान, शेतकरी हवालदिल। रिसोडला तिसऱ्यांदा ढगफुटी, नदी नाले तुडुंब, पुरात वाहून गेले पीक व सिंचन साहित्य। पंचनामा नकारामुळे संतप्त झाले शेतकरी। वाशिम जिल्ह्यात पावसाचे पुन्हा थैमान। काल 8 ऑगस्ट रोजी झालेल्या दमदार पावसानं जिल्ह्यातील नद्या नाले धोक्याच्या पातळीवर वाहू लागले आहेत। रिसोड तालुक्याला सलग तिसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले। शिलूखडसे गावातील शेनओळ नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी नकुल पत्रकर यांचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन आणि अन्य शेती साहित्य पुरात वाहून गेले। नदी काठावरील जमिनी उभ्या पिकासह खरडून गेल्या। मी नकुल अशोक पत्रकार, राहणार शेलूखडसे इथला शेतकरी असून माझ्या शेतातील हळद, सोयाबीन हे उभे पीक खरडून गेलेले आहे। त्यासोबतच माझ्या हळदीमधले ड्रिपचे पूर्ण सामान, नळ्या, पाईप आणि फिल्टर हे सुद्धा वाहून गेलेले आहे पुराच्या पाण्यात। आणि हा पूर 30 दिवसातून दुसऱ्यांदा आलेला आहे आणि यामध्ये माझे शेतात भरपूर नुकसान झालेले आहे। याबाबत मी तलाठ्यांना रिक्वेस्ट केली की बाबा माझा पंचनामा करा। ते असे म्हणले की पुन्हा पंचनामे करायची गरज नाही, एकदा पंचनामा केलेला आहे। तरी याबाबत शासनाने आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तहसीलदार मॅडमने याबद्दल दखल घ्यावी आणि माझ्या शेतात येऊन पंचनामा करून घ्यावा। नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर संबंधित तलाठ्याने प्रत्येक वेळी पंचनामा करण्याची गरज नसल्याचं सांगून कामचुकारपणा केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। रिसोड तालुक्यातील सलग तिसऱ्यांदा ढगफुटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पंचनामा न करता प्रशासन कामचुकारपणा करत असल्याचं समोर आलं आहे। आता महसूल विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। प्रतिनिधी आकाश खडसे, आधुनिक केसरी, वाशिम।